जाऊ मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल साई आणि साईराज हिच्या जोडी मैदानात दाखल झाली. तर बॉलिंग ट्रॅक वर बघतो आपण बॉलर गोलंदाजी माग होती ओमकाराला आपण पाहतो. पहिला बॉल सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल पहिलाच बॉल वरती. इथे मात्र काय घडलंय तर चेंडू नक्की जाऊन पाहिलं गेलं तर वाईट प्लस 4 अशा टोटल 5 धावा मात्र इथे ऍड केल्या जातील. 5 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आता 5 धावेने मात्र खऱ्या अर्थाने श्री गणेश झालाय. प्रथम वाढीकर असताना पाहिलं गेलं तर मंगलमूर्ती या संघाची आवडवाले धावा संख्या पाहिली तर 5 धावा धावा फलकावती इथे मात्र ऍड झाल्यात. चला मित्रांनो वेळ घेऊ नका. मित्रांनो वेळ इथे लावला 12 मिनिटांचा अवधी याचं आपण लक्ष असू द्या. जाऊ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सामन्याला होती सुरुवात. पुढचा बॉल सुरेख फटका मात्र इथे मात्र विकेट गमावली आहे. ती अर्थात आपण तर फलंदाज होतो बाद. आता साई मैदानाच्या बाहेर होत आहेत का. चला बॅटिंग करायला सुद्धा विनंती करतो. हॅलो प्रणय मात्र माघारी परतलेत. नवीन बॅटर मैदानात दाखल झाले. तो अर्थ आता साईराजांना आपण पाहतो. साईराज ऑन सेकंड पाहायला मिळतात. 9 सेकंद प्रणयला पाहतो. हा टाइम चालू आहे. 1 मिनिटाचा पाहिला गेला तर 1 मिनिट आणि 30 सेकंदाचा अवधी तर पूर्ण झाला. बाटीकरांना सांगायला विनंती करतो की आपण एखादा फलंदाज बाद झाला. हॅलो 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 आणि आपण पाहिलं गेलं तर एक छोटी धाव इथे आली आहे. विभाग असे म्हणालो की जसा फलंदाज बाद होईल आपण त्वरित मैदानात दाखल व्हायचा. बॅटरला विनंती करतो की आपला बॅटर आपण तयार ठेवायचा आहे. तसेच फिल्डिंग करायला सांगायला विनंती करतो. आपण वारंवार ग्रुप मीटिंग करायची नाहीये ही आपल्याला विनंती असेल. आपला नवीन गोलंदाज असेल किंवा कोणती रणनीती असेल आपण त्वरित त्याला त्याची अंमलबजावणी मैदानाच्या आतमध्ये आपण करायची आहे. एक सिंगल धाव आली आहे. धावसंख्येत आपण पाहिलं गेलं तर नक्कीच भर झाली. धावसंख्येचा पोस्ट येते. आता 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धाव फलकावरती लागल्या. प्रथम बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती या संघाची धावसंख्या मात्र आपण इथे पाहतो. गोलंदाजी मागवती ओमकारांना आपण पाहतो. स्ट्राईक एंड आपण पाहिलं तर प्रणय यांना आपण पाहतो. सलामीला फलंदाज आपण पाहतो. पहिला बॉल इथे मात्र फेस करतील. पहिला बॉल इथे मात्र जागेवरती पाहिलं ते गिरकी नक्कीच घेतली. बाद आणि बॉल संपर्क आला नाहीये. चेंडू नक्की शरीरावरती आदळला. लेग बाय स्वरूपात पंच आपला निर्णय कळवा. लेग बाय स्वरूप आहे का या सबके फक्त निर्णय आमच्यापर्यंत कळवा. लेग बाय स्वरूपात मध्ये धाव आली आहे. पुढचा बॉल इथे मात्र सूर्यचूड हाताळला गेला. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला की अवध स्वरूपाची धाव असणारी आता कवायत केली आहे आणि इशारा आमच्यापर्यंत दिलाय. अवध स्वरूपाची धाव इथे धाव फलकावरती ऍड केली जाईल. पुढचा बॉल आता मात्र सुंदर फटका सजवलाय. चेंडू होतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. नो चेंडू आहे का 4 धावा आहेत. 4 चेंडूचा खेळ तेव्हा अद्याप पूर्ण झालाय. धावसंख्येचा विचार करता 12 धावा धाव फलकावरती लागल्यात. चला मित्रांनो वेळ घेऊ नका. विनंती असेल कारण मला पाहिलं तर आपण 4 मिनिटांचा अवधी इथे पूर्ण झालाय. अजूनही पहिल्या षटक आपल्या मार्गस्थ आहे. पुढचा बॉल
पुढचा बॉल पुन्हा एकदा सूरज विरुद्ध पाहायला मिळाला, मात्र लेग स्टंपला नक्कीच मिस करतो. एक एक्स्ट्राची धाव मात्र धाव फलकावते ते ऍड देऊन जातो. वारंवार पाहिले तर गोलंदाज ओमकार यांच्या वतीतून एक्स्ट्राची धाव मात्र वारंवार येत असताना पाहायला मिळते. चला मित्रांनो, विनंती करतो बाहेरून कोणी प्रॅक्टिस करत असाल आपण इथे तुमचा व्यक्तिगत निर्माण करू नका. पुढचा बॉल सूरज फटका आणि इथे मात्र पाहायला गेलं तर एफर्ट नक्की छान पाहायला मिळाले, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू होतो फरार. 4 धावेसाठी चौकार. 4 धावेने नक्कीच धावपळ पुढे सरसावतंय, वधारतंय. धावसंख्या संपूर्ण स्थिती अर्थात 17 आकड्यावरती. एक गडी बाद 17 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना मंगल मूर्ती या संघाची धावसंख्या आपण पाहतो. शक्यतो अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी असेल. 17 धाव फलक इथे मात्र पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुढचा बॉल बॅटची नक्की डिनर एज घेतलाय आणि चेंडू नक्की विसरत होते एसटीच्या हातामध्ये. शेवटचा बॉल इथे मात्र डॉट आलाय. चला मित्रांनो, 5 मिनिटांचा अवधी झाला. मी पुन्हा एकदा फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती करतोय, आपण एका षटकासाठी 5 मिनिटांचा अवधी मात्र इथे खर्च केला. एका षटकात धावसंख्या संपवली त्यात 17 आकड्यावरती. पहिले षटक इथे मात्र कुठेतरी धावांची श्रीमंती देऊन गेला. 17 धावा धाव फलकाची लागल्यात. नवीन गोलंदाजी माग होती इथे मात्र सज्ज झालाय. संकेताला आपण पाहतो. आपण पहिल्या सलामी आलेला साई मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय. त्यानंतर मात्र प्रणय आणि साईराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्रायक मध्ये पाहिलं गेलं तर प्रणयानं आपण पाहतो, तर बॉल इन ट्रॅक मध्ये पाहिलं गेलं संकेतानं आपण पाहतो. संकेतानं पहिला बॉल इथे मात्र नक्कीच फेस करते ते अर्थात प्रणय यांना आपण पाहतो. चला मित्रांनो, प्लीज थोडं फास्ट घ्या, थोडं स्पीड अप करा. पहिला बॉल आपण पाहिला तर पडल्यानंतर थोडासा उंच राहिलाय. त्याला मात्र बैठ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. तसं हवाचा फटका एक्झिक्यूट करता आला नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतो. पुढचा बॉल इथे मात्र कट केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचतील तर मात्र सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरसावतंय, वधारतंय. धावसंख्या झाली ती 18 आकड्यावरती. एक गडी बाद 18 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना मंगल मूर्ती हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तो गोलंदाजी करत असताना किंग भोई हा संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल हलक्या त्याने खेळून काढलाय. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही मिळत नाहीये. एका धावेने अर्थात कासवाच्या गतीने धावफलक मात्र पुढे सरसावतं. पुढचा बॉल सूरज चेंडू पाहायला मिळाला. तेवढं सुरक्षित रक्षण आणि इथे मात्र काय घडलंय तर चुकी घडली आहे. चेंडू जातोय, आपण पाहिलं की ओव्हर थ्रोच्या स्वरूपात मध्ये धावा मिळतात 5. चेंडू होतोय फरार आणि या खऱ्या अर्थानं 5 धावा धाव फलकावरती संजीवनी देऊन गेल्यात. पंजा खोललाय. या 5 धावा मात्र धाव फलकावरती ऍड होताना कुठेतरी जखम देऊन जात आहेत. त्याचा फिल्डिंग करणारा संघ किंग भोईरा या संघाला, कारण 5 धावेने आपण पाहिलं धावसंख्या नक्कीच उडी मारतीये ती अर्थात 24 आकड्यावरती. एक गडी बाद 24 धावा. 7 मिनिटांचा अवधी पूर्ण झालाय. याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष असू द्या. पुढचा बॉल पुण्याचा गोलंदाज मात्र इथे सज्ज झाले. दिशाहीन गोलंदाजी अवंत स्वरूपाची धाव मात्र इथे आली आहे. पुढचा बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि इथे मात्र एकच धाव. एका धावेने पाहिलं फलत तर नक्कीच पुढे आपण धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक पुढे हलकं ठेवण्याचं काम या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केलं जातं. एका बाजूला साईराज आणि एका बाजूला प्रणय. पुढचा बॉल आणि इथे मात्र सुरेख फटका. अहो पाहिलं गेलं तर स्वीक आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी चौकार त्यांना पाहायला मिळाला. 2 षटकाचा अंत सुरू झालाय. 12 चेंडूचा खेळ पाहायला मिळाला. धावसंख्या पोहोचते ते अर्थात 30 आकड्यावरती.
ती धावा फलकात बाडिंग करत असताना ती अर्थात मंगल मूर्ती या संघाची धावसंख्या आपण पाहतो. चला मित्रांनो, आपण अधिकचा वेळ खर्च करताय. फिल्डिंग करणारा संघ किंग दोन्ही संघ आपल्याला वारंवार विनंती करतो, आमच्या विनंतीला आपण सुद्धा मान द्या. चला नेक्स्ट मॅच मी दोन्ही संघांचं लक्ष वेधतो. अर्थात एका बाजूला ओम साई गणेश आणि त्यांच्या अगेन्स्ट विजय स्टार या दोन संघांना विनंती होती की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. नवीन गोलंदाजी महापती ते मात्र सज्ज झालाय. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पळण घेऊन संस्कार आपण यांना पाहतो. चला पुन्हा एकदा विनंती करतोय ओम साई गणेश आणि त्यांच्या अगेन्स्ट विजय स्टार. चला मित्रांनो, 9.5 मिनिटांचा अवधी इथे पूर्ण झालाय. आपल्याला 12 मिनिटांचा अवधी दिला. मी मागाशी म्हणालो की आयोजकांच्या वतीने आपल्याला सगळं काही दिलं जाईल, मात्र वेळ ही मात्र मर्यादित गेली आहे आणि त्या वेळेचा जर आपण आदर केला तरच आपल्याला नक्की त्याचा लाभ होईल, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केला जाऊ शकतं. याची मात्र आपण नोंद घ्यायची आहे. संस्कारांचा पहिला बॉल फेस करतील ते फलंदाज साईराज. पहिला बॉल आणि पहिला बॉल इथे मात्र नो चेंडू आहे का, +1. टोटल 2 धावा इथे मात्र ऍड केल्या जातील. टोटल 2 धावा इथे ऍड केल्या गेल्या. 32 धावा धाव फलकावरती लागल्या. सांगा म्हणाला तरी पुढचा बॉल पुन्हा एकदा नो चेंडू. स्कोरलेग पंच आपण शशांक यांना पाहतो आणि पुन्हा एकदा नो चेंडूचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. वारंवार अवांतर चेंडूचा नक्कीच भरणा इथे केला जातो. अवांतर धावा फलकावरती लागल्यात. मित्र आपण पाहिलं गेलं तर या एका धावेने पुन्हा एकदा आपल्या पुढे सरसावले. 33 धावा फलकावरती लागल्यात आणि सरळ बघता पाहिलं गेलं तर झरण पॅकर्सच्या संघाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. उत्तम असं आयोजन आणि उत्तम असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थानं संध्याकाळी आपण पाहतोय मैदानाच्या चहू बाजूने आता मात्र प्रेक्षकांची गर्दी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. कारण प्रेक्षकांचं असलेलं क्रिकेटवरचं प्रेम आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. एका बाजू पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये तर एका बाजू पाहिलं तर आपल्या बाल्कनीतून नक्कीच मॅचचा आस्वाद इथे घेतला जातो. नवीन गोलंदाज आपण पाहतो या संकेताला आपण पाहतो. अरे काय करण नाव आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, आपण अधिकचा वेळ खर्च करता. पुढचा बॉल इथे मात्र रिव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट ठोडम्याला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. ऑन स्ट्राईक आपण पाहतो प्रणय यांना आपण पाहतो. पुढचा बॉल सुंदर फटका, स्वतःला स्ट्रेच केलं, चेंडूला येऊ दिला आणि त्याला मात्र भिरकावून दिलाय. 4 धावांसाठी चौकार. प्रणय यांच्या बाड मधून आपण पाहिलं की या 4 धावा आल्यात. या 4 धावाने नक्की धावफलक पुढे सरसावलंय, वधारलाय. धावसंख्येचा पोस्ट स्थिती अर्थात 37. माफ करा, 39 धावा धावफलकावरती लागल्यात. चला मित्रांनो, प्लीज थोडं स्पीडअप करा, विनंती असेल. मित्रांनो, पाहिलं की 12 मिनिटांचा अवधी नक्कीच पूर्ण झाला. पुढच्या षटकामध्ये आपल्याला एक खेळ अद्भुत घ्यावा लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढला आणि इथे मात्र काय घडलंय, खराबपैकी पाहायला मिळाली. अति घाई थोडी कुठेतरी अंगण त्यांना पाहायला मिळाली. हे तसे नक्की जरूर छान झालं, मात्र फेकी थोडी खराब होली.
पुढचा बॉल पुन्हा एकदम पाहिलं गेलं तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र धाव आली आहे. पंच शशांक यांचा इशारा आमच्या बाजूला नक्कीच पोहोचलाय. एक चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळालं. स्कोर जाऊन पोहोचला तो आता 41 आकड्यावरती 41, लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल इथे मात्र दांडी गेली उद्ध्वस्त, धक्का लागलाय तो दुसरा. आता प्रणय मैदानाच्या बाहेर होत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखवताना पाहायला मिळतात. प्रथम यांना आपण पाहतो खेळाडू क्रमांक 14 मैदानाच्या आत दाखल झाले. मंगलमूर्ती संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहतो. 41 हवा आपण दिला षटकातील. अजून या शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. मित्रांनो 12 मिनिटांचा अवधी पूर्ण झाला, याचा अर्थ आपल्याला अधिकचा अवधी दिला जाणार नाहीये. थोडं स्पीडअप करा प्लीज. पुढचा बॉल इथे मात्र पंचांचा इशारा आला. नो चेंडू आपण पाहतो. लाईन मात्र कुठेतरी पाहिलं तर मागे ठेवली आणि त्याचा परिणाम झाला की इथे अवंतर स्वरूपात नो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे मात्र नो स्वरूपाची धाव मध्ये धावमध्ये ऍड केली गेली. 42 धावा धाव फलकावरती लागल्या. षटकातील अजूनही शेवट चेंडू बाकी असणार आहे. षटक क्रमांक 3 तेव्हा मार्गदर्शन पाहायला मिळतो. चला एक खेळाडू आपण 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचं. षटक क्रमांक 14 आपण पाहणार आहोत. तर पाहिलं गेलं तर मित्रांनो जो आपल्याला अवधी दिला होता त्या अवधीपेक्षा आपण अधिकचा अवधी मात्र खर्च केला, त्यामुळे आपल्याला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. काही नियम आहेत, त्या नियमांचं मात्र आपल्याला इथे पालन करावं लागणार आहे. नवीन गोलंदाजी मागणीमध्ये सज्जाला सांगितलं होतं आणि वैयक्तिक प्रेरणा घेऊन मंजूर शेख आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतात. किंग मोहिल संघाकडून चौथं षटक आपण पाहतो प्रगती पत्रात पाहायला मिळत. पहिला बॉल आपण पाहिले गेले तो ऑप्शनच्या बराच बाहेर. पंचाचा इशारा आलाय. यस इट इज वाईड अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र तो अंगलट आलाय. पुढचा बॉल सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र कुठेतरी लाईन नेमत थोडासा बदल केला. तो गोलंदाज आपण पाहिले गेले तर मंजूर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. तर पहिला चेंडू कुठेतरी दिशाहीन झाला आणि त्यानंतर मात्र या चेंडू थोडं मागे ठेवलं. पुढचा बॉल सुद्धा फटका पाहायला मिळाला. क्षेत्रक्षणात तेवढं चांगल्या दर्जाचा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतो. एक सिंगल धाव आली, एकापेक्षा अधिक काही मिळत नाहीये. एका धावेने मात्र धाव पुढे सरसावते. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्येचा पोहोचते 45 आकड्यावरती 45, लॉस ऑफ 2 विकेट. नेक्स्ट बॉल. पुढचा बॉल ऑफिसच्या बराच बाहेर, नेक्स्टच्या बराच बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. अवध स्वरूपाची धाव आली. पुढचा बॉल इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, मात्र इथे फलंदाज मात्र सुखरूप होताना पाहायला मिळाला. कोणत्या प्रकारची धाव इथे येत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. पुढचा बॉल इथे मात्र एकच धाव.
चला मी पुन्हा एकदा दोन्ही संघाचं लक्ष वेधतो अर्थात एका बाजूला ओम साई गणेश आणि त्यांच्या अगेन्स्ट विजय स्टार. चला आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अनिवार्य असणार आहे. जर आपण इथे उपस्थित झाला नाही तर मात्र आपल्याला खरंच फायनलाइज केलं जाऊ शकतं. दोन्ही संघाच्या संघनायकांनी मात्र याची नोंद घ्यायची आहे. ओम साई गणेश आणि विजय स्टार. पुढचा बॉल सूरज चिडवाणी. इथे काय घडलंय काय बिघडलंय सॅक्रिफाईस विकेटचा पत्ता ना. इथे मात्र फलंदाज होत आहेत बाद. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. नवीन फलंदाज आपण मैदान दाखवतो पाहायला मिळत ते कौस्तुभ यांना आपण पाहतो. मी सन्माननीय आझादजी मोरे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हातानं या पुढील सामन्याचा आपण नाणेफेक इथे करायचे. चला पहिले साठी सामना झाला. धावसंख्येचा विचार केला धावसंख्येचा पोहोचले ते आता 50 धावा धावपळ दिला त्याने 51 धावा झाल्या माफ करा आणि 52 धावांचे इथे लक्ष ठेवले. चला त्वरित आपण मैदान दाखल व्हायचं. मंगलमूर्ती संघाला विनंती करतो आपण त्वरित मैदानात ताबा घ्यायचा. तसेच मी विनंती करतो किंग बोईच्या संघाला की आपण आपली सलामीची आगळी मैदानात दाखल व्हायचे. चला विजय स्टार संघाला नाणेफेकाचा नशिबाचा कौल त्याच्या बाजूने लागला. मी त्यांना विनंती करतो की आपला निर्णय आणि आपल्या संघाचा आपण मात्र इथे तयार राहायचंय. कारण हा सामना समजायला त्वरित आपण मात्र मैदानात दाखल व्हा. कारण मी पाहिलं गेलं तर अधिकचा वेळ आपण खर्च करू गेला. मंजूर आणि संकेत या पाहिलं गेलं तर सलामीची आघाडीची एक गोल्डन पिअर मैदानाच्या दिशेने आपण दाखवताना पाहायला मिळते. 52 धावांचं लक्ष आहे. त्या लक्षाचा पाठलाग करताना ही जोडी मैदानाच्या आत म्हणजे पाहायला मिळते. आपण पाहिलं गेलं 13च्या सरासरी धावा करायच्या. धावा केल्या जातील का? धावा संख्येवरती अंकुश लावला जाईल का? एक आणि अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांचं उत्तर आपल्या दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. मी पंचाला विनंती करतो की आपण सुद्धा अधिकचा वेळ खर्च करू नका. त्वरित आपण सामन्याला सुरुवात करायची. चला शशांक सर आपण सामन्याला सुरुवात करा. ग्रुप बंडी करून देऊ नका विनंती असेल आपल्याला सुद्धा. चला प्रणय प्लीज आपण सामन्याला सुरुवात करा. जसा पहिला चेंडू इथे हाताळला जाईल इथे मात्र स्टॉपवॉच चालू केला जाईल. आपल्याला 12 मिनिटांचा अवधी दिला जाईल. बॅटिंग करण्यास सांगायला विनंती करतो की आपला नेक्स्ट बॅटर आपण तयार ठेवायचा. किंग बोई संघ आपला बॅटर आपण तयार राहू द्या. 52 धावांचं लक्ष घेत असताना जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला आपण संकेत आणि त्याच्या समवेत मंजूर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मागवती प्रणय यांना आपण पाहतोय. सामन्याला होते सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल इथे मात्र हाताळला जाईल. डेड बॉल पहिलाच बॉल आपण पाहिलं गेलं तर वेगवेगळ्या इथे हाताळला गेला. पंचाने मात्र कवायत केली आमच्यापर्यंत. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. फलंदाज मात्र इथे बीट होत आहेत. उर्वरित काम करतायत ते स्थिरक्षक. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल इथे मात्र नजाकत पाहायला मिळाली. फक्त चेंडूला येऊ दिला. वेगाचा इथे मात्र पुरेपूर वापर केला आणि चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलंय 4 धाव्यांसाठी. पाहिले गेलं तर संख्येच्या बाढवून हा पहिला दर्जेदार चौकार आलाय. 4 धावेने पाहिले गेलं तर धाव फलकावरती मात्र ऍड होताना पाहायला मिळतात. धाव संख्येचा विचार केला तर 5 धावा धाव फलकावरती लागल्यात.
चला मित्रांनो 12 मिनिटांचा अवधी आपल्याला सुद्धा दिला. बॅटिंग करण्यास सांगण्याचा विनंती करतो. आपला नेक्स्ट बॅटर आपण तयार ठेवायचा आहे, कारण आयोजकांच्या काही सूचना आहेत त्या सूचना आपल्यापर्यंत मी नक्की पोहोचवण्याचं काम करतो. पुढचा बॉल आता मात्र खोला टाकलाय, एक तेरी तो एक मेरी. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये घडत आहे, कारण पाहिल्याच्या मागील चेंडूमध्ये चौकार आला, तत्त्वावर चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये घडलाय प्रणयकडून. पुढचा बॉल पुढचा बॉल आता मात्र लेग स्टंपला मिस करतो. अवध स्वरूपाची धाव आली आहे. धावसंख्येत मात्र 1 ने बरोबर या अवध स्वरूपाने धावसंख्येचा विचार केला, धावसंख्येचा पोहोचते ती अर्थात 6 आकड्यावरती. बिनबाद 6 सेकंड मध्ये वाडिंग करत असताना किंग गोईल या संघाची धावसंख्या मात्र आपण इथे पाहतो. 52 धावांचा पाठलाग करताना एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. एक संत संयमी खऱ्या अर्थानं पाहिलं तर एक सेंचुरी मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतंय. पुढचा बॉल पुण्याचा गोलंदाज आपला बॉल ट्रॅकवर बॉलिंग मागवत इथे मात्र सज्जताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स हडप करण्याचा प्रयत्न केलाय, वेगवान चेंडू. प्रत्येक चेंडू इथे मात्र व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतात, कारण मागील चेंडू थोडा वेग कमी पाहायला मिळाला, या चेंडूवरती अधिक वेग इथे मात्र धारण करताना पाहायला मिळाले गोलंदाज प्रणय. पुढचा बॉल येतो, पुढचा बॉल पुन्हा एकदा भन्नाट वेग धारण केलाय, उभं ठेवलंय फलंदाज संकेताला. आता मात्र खऱ्या अर्थाने चुरस घडते आणि खेळ मैदानात घडतो जातो एसटी लक्षक आणि गोलंदाजामध्ये, कारण चेंडू हाताळला जातोय आणि चांगल्या प्रकारे इथे मात्र गॅदर केला जातो. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय, फलंदाज मात्र वारंवार बीट होत आहेत. पुढचा बॉल खुला टाकलाय, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, पंचांकडे पाहिलं गेलं आणि इथे मात्र कोणत्या प्रकारचा अपघात होत नाहीये. फलंदाज मात्र सुखरूप आहेत. एका षटकात पाहिलं गेलं तर एका षटकात केला आपण धावसंख्येचा विचार 7 धावा झाल्या. षटक क्रमांक पहिलं इथे मात्र समाप्त झालंय, कौतुक करावं लागेल. ते अर्थात बॅटिंग फिल्डिंग करणारा संघ अर्थात मंगलमुखी या संघाचं करावं पाहिलं तर पहिले षटक नक्कीच वेळेत आपण हाताळलं. अर्थात 3 मिनिटांमध्ये आपण षटक हाताळलं गेलं, नक्कीच कौतुक असेल आपल्याला. नवीन गोलंदाजी मागवत इथे मात्र सज्ज होताना पाहायला मिळतात. सांगितलं दुसरं आणि वैयक्तिक पलहडक घेऊन साई आपल्याला पाहायला मिळतात. तर स्ट्राईक वगैरे पाहायला गेलं तर संकेतानं आपण पाहतो त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका आला, अर्थात 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. इथे मात्र पहिला बॉल साई यांचा. चला मित्रांनो थोडं करा प्लीज, विनंती असेल. पुढचा बॉल इथे मात्र पाहिलं गेलं तर नक्कीच ऑफिसच्या भरात बाहेर अवंतर स्वरूपाची धाव आली आहे. नेक्स्ट बॉल आपण पाहिलं गेलं तर कुठेतरी बचावात्मक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली गेली. पुढचा बॉल सुंदर चेंडू, त्याला मात्र कट केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे आपण पाहतो. एक सिंगल धाव आली आहे. वेगवान चेंडू नक्कीच हातात. पहिला बॉल इथे फेस करतील, स्ट्राईक मध्ये नक्की बदल झालाय, त्यात मंजूर आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल समोरच्या बाहेर टप्पा पाहिला तर नक्कीच खेळून काढला हलक्या हाताला. समोरच्या दिशेला एक सिंगल धाव इथे चोटी धावला त्याला पाहायला मिळाली. धाव संख्येत मात्र पुन्हा एकदा 1 ने बरोबर 10 धावा दुहेरीकडे धाव फलक देताना पाहायला मिळतो. 52चा पाठलाग करताना 10 धावांचा धाव फलक देताना पाहायला मिळतात. सेकंड मध्ये बॅटिंग करत असताना किंग गोईल या संघाची धाव संख्या मात्र आपण पाहतो. पुढचा बॉल इथे मात्र सुंदर फटका आलाय. खराब क्षेत्ररक्षण, गच्चा क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याचा परिणाम पाहिला तर संख्येच्या बॅट मधून हा दुसरा दर्जेदार चौकात पाहायला मिळतो. 4 धावा आल्या. या 4 धावेने कुठेतरी धाव फलकाची मायाची फुंकर मारावी ना, अशा प्रकारच्या 4 धावा धाव फलकाची इथे मात्र ऍड झाल्यात. खरं अर्थ सांगितलं तर धाव फलकाला एक संजीवनी दिली आहे. या 4 धाव्याने धाव फलक नक्कीच पुढे सरसावलंय. 14 धावा धाव फलकात झाल्या. बिनबाद 14 धावा सेकंड मध्ये बॅटिंग करत असताना किंग गोईल या संघाची आपण पाहतो. पुढचा बॉल
पुढचा बॉल इथे मात्र काय घडलंय तर काय बिघडलंय नक्कीच बाटच्या वरच्या दिशेला चेंडू लागलाय आणि चेंडू होतो मैदानाच्या बाहेर खेळाडू होतो बाद धक्का लागलाय तो पहिला किक होईल या संघाला अर्थात संघाच्या रूपामध्ये नवीन खेळाडू मैदानात दाखल होताना पाहायला मिळतात इनेट नंबर 3 चा खेळाडू पारा गेला आपण पाहतो चला मित्रांनो आपण पाहिलं गेलं पुन्हा एकदा वेळेकडे थोडं लक्ष देऊया 6 मिनिटांचा अवधी इथे मात्र पूर्ण झालाय रोहित जाधव पुढचा बॉल इथे मात्र सुरेश आणि इथे मात्र काय घडलंय तर नक्कीच धक्का लागलाय बॅटची नक्की डेलिकेट घेतली एसटी रसिक माल चुकी करत नाहीयेत रोहित जाधव मात्र मैदानाच्या बाहेर होत आहेत नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखवताना पाहायला मिळतात ते अर्थात अक्षय हॅट्रिकच्या उमटवायला पाहायला मिळतात गोलंदाज पहिले गेले साई आपल्याला पाहायला मिळतात षटकाचे शेवटचा बॉल आजच्या दिवसात दुसरी हॅट्रिक इथे घेतली जाईल का तर पहिली हॅट्रिक आपण पाहिले गेले तर ऋषी याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाली आता दुसरी हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का आणि इथे मात्र अवांतर चेंडू आलाय अक्षय आपल्याला पाहायला मिळतात शेवटचा चेंडू आणि शेवटच्या बॉलवरती एक सिंगल आले षटक क्रमांक दुसरा अर्थात ओव्हर नंबर 2 चा खेळमध्ये संपला धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा धावफलकावरती लागल्या 7 मिनिटांचा अवधी इथे मात्र पूर्ण झाला चला थोडं स्पीडअप करा प्लीज विनंती करतो मी मंगलमूर्ती या संघाला चला नवीन गोलंदाज विभाग सज्जलाय अर्थात मंगलमूर्ती एक्सप्रेस सचिन धुरी मंगलमूर्ती एक्सप्रेस सचिन धुरी गोलंदाजी माग सज्ज झाले एक्सप्रेस इथे मात्र सुसाट पडणार का हे मात्र पाहावं लागणार आहे पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती इथे मात्र भन्नाट वेगाचा पुरेपूर वापर केला सुंदर फटका पाहायला मिळाला पहिल्याच बॉलवरती इथे मात्र सिंगल आली अक्षयच्या बॅट मधून सलाम मिळाल्या फलंदाज विजय मंजूर आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढचा बॉल खोला टाकला होता उभं ठेवलं इथे मंजूर यांना डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला अंपायला 17 धावा धावफलकावरती लागल्यात येणारे 10 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे उलटी गिनती स्टार्ट पुढचा बॉल इथे मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळाला एक्सप्रेस मात्र भन्नाट धावतीये मात्र दिशा भरकटते की काय वेग अधिकचा पाहायला मिळाला पुढचा बॉल पुन्हा एकदा आता मात्र रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला गेला बाणाने बॉल संपर्क आला नाहीये डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय पुढचा बॉल समोर नक्कीच खेळून काढला सिंगल धाव आली ऑनॉन द कार्पेट फटका आपल्याला पाहायला मिळाला चला मित्रांनो 9 मिनिटांचा अवधी इथे पूर्ण झाला पुढचा बॉल समोर नक्कीच खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहेत प्रणय यांना आपण पाहतो चेंडू पर्यंत पोहोचतील एक धाव मात्र इथे पूर्ण केली गेली पुढचा बॉल इथे मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं मात्र एक सिंगल धाव लेग बायच्या स्वरूपात धाव आली बायच्या स्वरूपात धाव आली आपण पाहिले गेले तर 21वा धाव त्या षटक क्रमांक ओव्हर मध्ये समाप्त झाले अर्थात 18 चेंडूचा खेळ पाहायला मिळाला धावसंख्या पोहोचतात 21 आकड्यावरती 21वा बनल्यात नवीन गोलंदाज कौस्तुभ यांना आपण पाहतो येणारे 6 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे 6 बॉल 31 ची गरज आहे पहिला बॉल ऑनलाईन कार्पेट खेळून काढलाय लेट आलाय पण थेट आलाय मंजुराच्या बॅट मधून हा पहिला दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळतो आता मध्ये कुठेतरी वेळ निघून गेली की काय कारण पाहायला गेलं तर हा खऱ्या अर्थाने पवित्र आपल्याला पहिल्या षटकामध्ये हाताळावायचा होता मात्र थोडासा उशीर नक्की झाला
पुढचा बॉल पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळाला. चला मी पुन्हा एकदा दुसऱ्या सामन्याच्या अर्थात पुढच्या दोन संघांचं लक्ष वेधतो. अर्थात ओम साई गणेश आणि विजय स्टार दोन्ही संघांनी मात्र तयार राहायचं. चला विजय स्टार संघ आपण नाणेफेक जिंकला तर आपण आपला निर्णय आणि आपल्या संघासोबत मात्र आपण तयार राहायचंय. गोलंदाजी स्वीकारली. धन्यवाद. चला विजय संघाला विनंती करा आणि ओम साई गणेश संघाला विनंती करीत असा षटकाचा शेवटचा बॉल इथे हाताळला जाईल. आपण त्वरित मैदानात दाखल व्हायचं मित्रांनो. प्लीज थोडं आपण सुद्धा कॉपरेट करा. पुढचा बॉल टॅप केलाय. समोर क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव येत असताना पाहायला मिळाली. अजूनही षटकात दोनदा खेळूचा खेळ बाकी. मैदानाच्या आतमध्ये फक्त औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आलाय मात्र तो आपण पाहिलं गेलं अवंत स्वरूपाची धाव मात्र येथे देऊन जातो. कौस्तुभ मात्र कुठेतरी सामना वाढवण्याचा प्रयत्न करतात. सुंदर चेंडू. सर्वप्रथम सामना जरूर जिंकला अर्थात विजयाच्या उमेदवाराला मुंबई संघ पाहायला मिळतो. मात्र त्यांचं कौतुक मिळाले करेल कारण 12 मिनिटांमध्ये नक्कीच त्यांनी आपले षटक इथे मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच केला. तर आपण आतापर्यंत पाहिले गेले तर फक्त 12 मिनिटं आणि 24 सेकंदांचा अवधी मात्र त्यांनी खर्च केला. चांगला वेळेचा मात्र इथे सन्मान ठेवलाय. पुढचा बॉल आणि इथे मात्र एसट्या उद्ध्वस्त. विजय झालाय तो अर्थात मंगलमूर्ती संघ जिंकल्या. संघाचं अभिनंदन. तसे ह्याला सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला मी विनंती करतोय विजय संघाला आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा आणि या सामन्यातील मानद मॅच ठरलाय अर्थात नो डाऊट ज्याने एकाकी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळाली. वन मॅन शो प्रणय ठरलाय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. प्रणाला विनंती करतो आपण त्वरित या आपलं सन्मानित केलं जाईल. आणि आता पुढील मॅच पाहता एका बाजूला ओम साई गणेश आणि विजय शास्त्रा हे दोन संघांमध्ये आपली मॅच पाहायला मिळेल. आणि या सामन्याचं समालोचन करतील आपले साथी समालोचक अभियाना विनंती करतो की आपण या आणि आपल्या वाणीतून आपल्या प्रेक्षकांना इथे मात्र मंत्रमुग्ध करायचं आहे. धन्यवाद. तो चला भाऊ यायचं त्वरित आपली मॅनेजमेंटची ट्रॉफी नक्कीच स्वीकारायची. तर संतोष पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते नक्कीच मॅनेजमेंटची ट्रॉफी देऊन पुरस्कृत करायचं. बघा भाऊ चला यायचं भाऊ. आणि आता मात्र एक मोठा सामना असेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला बघतो ओम साई गणेश, एका बाजूला आपण बघतो विजय स्टार. या दोन संघांचा विचार केला तर एक बिग रायव्हरी, एक मोठा सामना, एक बिग फाईट एकमेकांच्या अगेन्स्ट. बघा माणसाला विनंती चला त्वरित सामना चालू करतो. विदेश संघ आपण देखील विनंती. विदेश संघ नक्कीच नाणेफेक जिंकल्या. प्रथम क्षेत्ररक्षक निवडले. तर बघा दोन्ही सर्व विनयजी पवार साहेब आपले देखील मनपूर्वक आभार. नक्कीच आम्हाला या स्पर्धेसाठी आपण जे टी शर्ट प्रदान केले, जे टी शर्ट आम्हाला पुरस्कृत केले, आपलं देखील मनपूर्वक आभार.